केक करण्याची ही सोपी पद्धत आहे. त्यासाठी लागणारं साहित्य 2 अंडी घेतलेली आहेत. ती धुवून स्वच्छ घेतलीत. 1 कप पिठी साखर, किंवा साखर बारीक करून घेतली तरी चालते. व्हॅनिला इसेन्स 5 मिली म्हणजे 1 टीस्पूनफुल, चहाचा 1 चमचा. खाद्यतेल म्हणजे गोडं तेल 30 मिली, मैदा 1 कप आणि बेकिंग पावडर 5 ग्रॅम म्हणजे 1 चहाचा चमचा. सर्व साहित्य व्यवस्थित आहे का तपासून घ्या, म्हणजे आपण कृतीला सुरुवात करूया. पहिल्यांदा अंडी एका भांड्यात फोडून घ्या. त्यासाठी अंडी स्वच्छ धुवून घ्या म्हटलं होतं की वर असलेली घाण त्या भांड्यामध्ये पडू नये. टरफलाची घाण, काही वेळा टरफलसुद्धा तुकडा आत पडतो, तो काळजीपूर्वक बाहेर काढून घ्यायला पाहिजे. अंडी फोडण्याची एक कला आहे. यामध्ये 1 कप पिठी साखर घाला. ती पिठी साखर तुम्ही दळून घेतली असेल तरी चालते आणि एकूण मिश्रण फेटून घ्या. त्यासाठी हाताच्या साहाय्यानं मॅन वर्क करणारं किंवा हे मशीन वर्क या तऱ्हेनं ते फेटण्यासाठी आपल्याला रवी उपयोगी पडते. ही रवी वापरून हे फेटून घेतलं तरी चालतं आहे. चमच्याच्या साहाय्यानं सुद्धा आपण फेटू शकतो. भरभर खूप वेळ हलवल्यानंतर चमच्यानं सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेनं फेटता येतं. हे मशीनचा वापर केलेला आहे आणि ही इलेक्ट्रिकवर चालणारी रवी आहे, तिच्या साहाय्याने फेटायचं काम चाललेलं आहे. आता या मिश्रणाला रंग पिवळा आलेला आहे, सर्वत्र रंग आला आहे. यामध्ये आता 1 चहाचा चमचा एवढं म्हणजे 5 मिली इसेन्स घालायचा आहे. हा इसेन्स त्यामध्ये 5 मिली आपण घेतो आहोत. हा इसेन्स 5 मिली घातला. पुन्हा हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं. सगळीकडं हा इसेन्स मिसळला पाहिजे. त्यानंतर तेल घ्यायचं आहे 2 टेबलस्पून, म्हणजे 1 टेबलस्पून हा 15 मिलीचा असतो, म्हणजे एकूण 30 मिली एवढं तेल आपण यात घेतलेलं आहे. तर तेल घातलेले मिश्रणसुद्धा पुन्हा फेटायचं आहे. चांगलं फेटलं जाईल त्यावेळी रंग त्याचा असं इकडं समान येतो. मध्येच कुठंतरी पिवळा आणि कुठं पांढरा असा राहत नाही. तर यात मैदा घ्यायचा आहे. हा 1 कप मैदा घेतलेला आहे, म्हणजे 50 मिलीचा हा कप असतो. हा 1 कप मैदा त्यामध्ये व्यवस्थित या मिश्रणात घालायचा आणि पुन्हा हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यातच 1 चहाचा चमचा म्हणजे 5 ग्रॅम एवढी बेकिंग पावडर घालायची आहे. बेकिंग पावडर 5 ग्रॅम घातलेली आहे. आता हे मिश्रण पुन्हा एकजीव होईपर्यंत चांगलं फेटायचं आहे. मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण रवीच्या साहाय्यानं फेटू शकतो. हातानं रवी फिरवून किंवा मशीननं रवी फिरवून किंवा चमच्याच्या साहाय्यानं सुद्धा फेटता येतं. कोणत्याही मार्गाने हे एकजीव झालं पाहिजे. यामध्ये आता दूध घातलेलं आहे. हे 2 चमचे दूध घेतलेलं आहे. दूध 2 चमचे म्हणजे हे 15 मिलीचा चमचा आहे. 30 मिलीलिटर एवढं दूध यात आपण घातलेलं आहे. तर पुन्हा हे मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटायचं आहे. या कृतीमध्ये आपलं असं दिसतं की एक पदार्थात आपण वाढवत गेलो आहे आणि प्रत्येक वेळी हे सगळं पुन्हा एकजीव होईपर्यंत हलवत राहिलेलो आहोत. ते हलवण्यासाठी मशीन
ची रवी वापरता येईल, हाताची रवी वापरता येईल. त्यानंतर केकचं भांडं घ्या, ज्यामध्ये आपल्याला भांड्यात केक करायचा ते भांडं, त्याला आतल्या बाजूनं सगळीकडं तेल लावून घ्या. हे गोडं तेल लावल्यानंतर त्या भांड्याच्या तळाशी गोल आकारात कापलेला बटर पेपर बसवायचा आहे. बटर पेपर बसला की त्यालाही पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या तयार झालेलं जे मिश्रण होतं ते मिश्रण आता या भांड्यामध्ये ओतायचं आहे. हे व्यवस्थित आणि सगळीकडनं बरोबर पडेल, समान पडेल अशा तऱ्हेनं हे मिश्रण आपण ओतलेलं आहे. ते मिश्रण सगळीकडं ओतल्यानंतर आता ओव्हनमध्ये हे भांडं ठेवायचं आहे. ओव्हनचं तापमान भांडं ठेवल्यानंतर 180 अंश सेल्सिअस ठेवायचं आणि सुमारे 30 मिनटं बेक करायचं आहे. 30 मिनटानंतर आपण काढून पाहायचं केक झालेला आहे का, या तऱ्हेनं ते भांड्यात आत ठेवायचं आणि 30 मिनटं बेक करायचं. 30 मिनटानंतर पाहायचं केक झाला आहे का. हे पाहण्यासाठी किती फुगला आहे पाहाल कसं, तर त्यासाठी आपल्याकडं दात स्वच्छ करण्यासाठी जी काडी वापरली जाते ती काडी वर ठेवून जरा त्यात टोचली किती खाली जाते त्यावरती केक फुगला आहे की नाही ते कळतं. केक फुगला असेल तर काही हरकत नाही, फुगला नसेल तर मात्र पुन्हा 5 मिनटं त्याला उष्णता द्या. त्यानंतर भांडं बाहेर काढा, तपासा, केक तयार झाला.